नमस्कार, स्वागत आहे तुमचं सीमाज बेस्ट किचनमध्ये। आज मी बनवते पौष्टिक लाडू। तर पावसाळा स्पेशल ही रेसिपी आज तुमच्यासोबत शेअर करते। तर सध्या पावसाळा सुरू असल्यामुळे वातावरणात बदल होतात, तर लहान मुले तर आजारी पडतातच। म्हणून आपल्या आरोग्य चांगले राहण्यासाठी सर्वांचे लहान असो किंवा मोठे त्यांच्यासाठी ही खास रेसिपी आहे। भरपूर असे जिन्नस वापरून ही लाडूची रेसिपी आज तुमच्यासोबत शेअर करते। मी प्रत्येक वर्षी ही लाडूची रेसिपी बनवत असते, त्याच्या सर्व लिंक मी खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिलेले आहेत। तर हे भरपूर जिन्नस वापरून केलेले लाडू पौष्टिक आहेत। रोज सकाळी हा लाडू तुम्ही आवर्जून खा। चला मग रेसिपीला सुरुवात करूया। तर पहिल्यांदा आपण इथे सुकं खोबरं किसून घेतलेलं आहे 1 वाटी। तर खोबरं चांगलं खरपूस भाजून घ्यायचं आहे आपल्याला। तर खोबरं हे आपल्या पचनासाठी खूप चांगलं आहे आणि ऊर्जाही वाढवते। तर अशा पद्धतीने इथे आपलं हे खोबरं चांगलं भाजून घेतलेलं आहे, काढून घेऊया। तर त्याच कढईमध्ये आता आपण शेंगदाणे भाजून घेणार आहोत। तर शेंगदाणेही आपल्याला चांगले खरपूस भाजून घ्यायचे आहेत। शेंगदाण्यामध्ये भरपूर प्रमाणामध्ये प्रोटीन असते। शेंगदाणेही आपल्या आरोग्यासाठी चांगले असतात। तर शेंगदाणे भाजून झाल्यानंतर इथे आपण जवस घेतलेले आहेत। जवसही चांगले फुटेपर्यंत खरपूस होईपर्यंत भाजायचे आहे। त्यासोबत इथे मी तिळही घेतलेली आहेत। जवसमध्ये ओमेगा 3 आहे आणि वजन कमी करण्यासाठी फायदेशीर आहे आणि तीळ ही हाडे मजबूत होतात। त्यानंतर आपण आता ही मगज बिया, सूर्यफुलाच्या बिया आणि इथे भोपळ्याच्या बिया घेतलेल्या आहेत। तुपावरती आपण चांगल्या खरपूस भाजून घ्यायच्या आहेत। तर या बियामध्ये भरपूर प्रमाणामध्ये प्रोटीन, आयर्न असू शकते आणि आपल्या आरोग्यासाठी चांगले आहेत। नंतर इथे आपण काजू आणि बदाम थोड्याशा तुपावरती चांगले भाजून घेणार आहोत। काजूमध्ये भरपूर प्रमाणामध्ये प्रोटीन असते आणि बदामामध्ये आपली रोगप्रतिकारक क्षमता वाढू शकते आणि आपल्या स्किनसाठीही चांगले आहेत बदाम। त्यानंतर इथे आपण मनुके घेतलेले आहेत। मनुकेही आपण हलकेसे भाजून घेऊया तुपावरती। मनुक्यामुळे रक्तवाढीस मदत होते आणि पचनक्रियाही चांगली सुधारते। अशा पद्धतीने इथे आपले मनुके छान भाजून झालेले आहे। आता हे सर्व मनुके आपण काढून घेऊया। त्यानंतर इथे मी आता तूप घालत आहे आणि या तुपावरती आपण आता खारीक पावडर भाजून घेणार आहोत। तर खारीक पावडर इथे मी 1 वाटी भरून घेतलेली आहे। तर ही रेडीमेडच खारीक पावडर मी वापरलेली आहे, तुम्ही घरीही बनवू शकता। तर खारीकमध्ये कॅल्शियम, आयर्न भरपूर प्रमाणामध्ये असते, ताकदही वाढवते। तर खारीक पावडर आपल्या आरोग्यासाठी खूप लाभदायक आहे। आता अशा पद्धतीने ते खारीक पावडर ही भाजून झालेली आहे। नंतर इथे आपण पहिल्यांदा सुकं असं हे गव्हाचं पीठ भाजून घ्यायचं आहे, तूप न घालता। पहिल्यांदा असे भाजल्याने काय होते, पटकन भाजले जाते आपलं गव्हाचं पीठ, जास्त आपल्याला इथे भाजायची गरज लागत नाही। म्हणून हलकंसं पहिल्यांदा भाजून घ्यायचं आहे। नंतर इथे आपल्याला तूप घालायचं आहे। थोडासा कलर चेंज झाला की इथे मी 2-3 चमचे असे तूप घातलेले आहे। आता या तुपावरती आपण हे गव्हाचं पीठ चांगलं सोनेरी रंग होईपर्यंत भाजून घ्यायचं आहे। तर गव्हाच्या पिठामध्ये भरपूर प्रमाणामध्ये फायबर असते, त्यामुळे जास्त वेळ गच्च पोट भरल्यासारखे वाटते, म्हणून गव्हाच्या पिठाचा वापर केला जातो लाडूमध्ये। तर अशा पद्धतीने आपल्याला इथे हे पीठ भाजून घ्यायचं आहे। तर आता त्याच कढईमध्ये आपण पुन्हा एकदा तूप घातलेलं आहे। तर जेवढं लागेल तेवढं इथे मी तूप घेतलेलं आहे। तर आता तूप चांगलं गरम होऊ द्यायचं आहे आणि या तुपामध्ये आपल्याला हा डिंक तळून घ्यायचा आहे। तर 1 वाटी भरून मी डिंक घेतलेला आहे। तर थोडा थोडा पहिल्यांदा आपल्याला असा फुलेपर्यंत चांगला तळून घ्यायचा आहे। डिंकाचा वापर हाडे मजबूत करण्यासाठी चांगला असतो, म्हणून इथे डिंक वापरलेला आहे। तर अशा पद्धतीने इथे सर्व जिन्नस आपण मस्त असे खरपूस होईपर्यंत तुपामध्ये भाजून घेतलेले आहेत आणि जे राहिलेलं आहे ते आपण नंतर मिक्सरमधून बारीक करून घेणार आहोत। ते भाजण्याची काही गरज लागणार नाही। तर हे सर्व थंड करायला मी ठेवलेलं आहे। आता इथे आपल्याला तूप किती लागलेलं आहे मी तुम्हाला सांगते। तर इथे मी 1.5 वाटी तूप घेतलेलं होतं, 1 वाटीचा वापर झालेला आहे। आता यातील सर्व थोडे थोडे जिन्नस मी बिया आहेत त्या काढून ठेवलेले आहेत। तर सर्व मी बारीक करणार आहे आणि जे वाटीत काढून ठेवलेलं आहे ते लाडू बांधताना वरून मी घालणार आहे। खायला मस्त असे क्रंची लाडू लागतात मध्ये मध्ये। तर एवढं मी इथे काढून ठेवलेलं आहे। आता काय करायचं आहे आपल्याला, तर सुकं खोबरं आपलं मस्त हे खरपूस भाजलेलं आहे, हातानंच चुरायचं आहे, हे मिक्सरच्या भांड्यामधून काढायचं नाही। आता बाकीचे जे सर्व साहित्य आहे ते एकत्र करायचं आहे। ते हे सर्व साहित्य आपल्याला मिक्सरमधून काढायचं आहे। म्हणून अशा पद्धतीने हे सर्व मी पीठ म्हणजे गव्हाचं पीठ, खारीक पावडर, शेंगदाणे, ड्रायफ्रूटचं सर्व आणि गूळ हे एकत्र केलेलं आहे। आणि जे वाटीत बिया काढलेल्या होत्या थोड्या थोड्या त्या मी नंतर वरून घालणार आहे लाडू बांधतेवेळी। तर इथे आता मी सुंठ, बडीशेप, वेलची, जायफळ पूड हे सर्व पूड करून घेतलेलं आहे, तेही इथे मी घातलेलं आहे।
तर अशा पद्धतीने हे मिक्स करून झाल्यानंतर आता मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडं थोडं घालून आपल्याला हे रवाळ पद्धतीने बारीक करायचं आहे। तोपर्यंत आपण आता इकडे डिंक हा थोडासा क्रंच लागेल असा तोंडाखाली असा बारीक करायचा आहे। तर इथे मी वाटीनेच असा बारीक करत आहे, म्हणजे जाडसर असा होईल, थोडासा असा दाताखाली लागला पाहिजे। तर अशा पद्धतीने इथे डिंक बारीक करून झालेला आहे आणि इथे मिक्सरमधून पण मी हे अर्धवट असं काढून घेतलेलं आहे, जाडसर भरडसर। तुम्हाला जसं हवं असेल तसं तुम्ही इथे बारीक करू शकता, पण मला असं जाडसरच आवडते, खायला खूप टेस्टी लागतात अशा पद्धतीचे लाडू बारीक केल्यानंतर। इथे सर्व मी बारीक करून घेतलेलं आहे। आता हे सुकं खोबरं चुरलेलं आणि डिंक इथे घातलेलं आहे। अशा पद्धतीने तुम्ही चुरून डिंक घाला, खूप छान लागतो क्रंची असे लाडू। आणि इथे मी जे बिया काढून ठेवलेले होत्या तेही इथे घातलेले आहेत। आता हे सर्व साहित्य आपण हाताने मिक्स करून घेऊया। आता हे सर्व साहित्य मिक्स करून घेतल्यानंतर जे तूप आपण तळून राहिलेलं होतं कढईमध्ये ते मी इथे घातलेलं आहे। तर 1 वाटी भरून इथे तुपाचा वापर झालेला आहे, जर लागलं तर तुम्ही अजूनही घालू शकता। तर अशा पद्धतीने हाताने आपल्याला हे मिक्स करत राहायचं आहे, बाइंडिंग जोपर्यंत होत नाही तोपर्यंत हे मिक्स करत राहायचं आहे। तर पहिल्यांदा बघूया आपल्याला लाडू बांधता येतात का, तर लाडू सहजपणे बांधता येतात, तूप वरतून एक्स्ट्रा लागत नाही। तर इथे मस्त असा लाडू वळता येतोय, तुम्ही बघू शकता। खूप छान असे हे बिना पाकाचे लाडू झटपट बनले जातात, पाक इथे बिघडण्याची काही गरज नाही आपल्याला। पाक बिघडत असेल तर तुम्ही अशा पद्धतीने बिना पाकाचे लाडू तुम्ही बनवू शकता। आता इथे दुसराही लाडू मी बांधून घेतलेला आहे। अशा पद्धतीने इथे सर्व लाडू आता आपण बांधून घेऊया, म्हणजे वळून घेऊया। तर इथे सर्व लाडू वळून झालेले आहेत, मस्त असे झालेले आहेत। आणि ज्या बिया वरतून मी टाकलेल्या होत्या त्या बियाही किती मस्त दिसत आहे, तुम्ही बघू शकता। असे जाडसर ठेवल्यामुळे हे घशामध्ये खाताना चिटकत नाही आणि खायला असे क्रंची लागतात आणि टेस्टीही लागतात। अशा पद्धतीने इथे हे लाडू बनवलेले आहेत। 1.5 वाटीपैकी इथे अर्धी वाटी तूप राहिलेलं आहे, 1 वाटी फुल इथे तूप लागलेलं आहे। तर एवढ्या तुपामध्ये हे सर्व लाडू झालेले आहेत। एवढ्या साहित्यामध्ये 30 ते 35 लाडू झालेले आहेत आणि ओठाने खाईल असे हे लाडू झालेले आहेत, मऊसूत बिना पाकाचे। जर तुमचा पाक चुकत असेल तर अशा पद्धतीने तुम्ही बिना पाकाचे लाडू बनवू शकता। खूप सोपी रेसिपी आहे, 1 महिना हे सहजपणे लाडू टिकू शकतात। तर तोडूनही तुम्हाला दाखवलेले आहे, आतून किती मस्त मऊसूत झालेले आहेत। हे लाडू तुम्ही हवाबंद बरणीमध्ये भरून ठेवू शकता। तर पावसाळ्यामध्ये आजारी पडू नये म्हणून हा रोज एक लाडू तुम्ही बनवून नक्की खा। लहान असो मोठे असो सर्वांनी हा लाडू खाल्लाच पाहिजे, तर आपले आरोग्य चांगले राहील। रेसिपी कशी वाटली, आवडली असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका। थँक्यू।